नमस्कार मित्रांनो, मी बालाजी पोद्दार। आज माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मागच्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये अतिशय चर्चेत असणारा प्रश्न म्हणजे बीडचं पालकमंत्री पद कोण घेणार किंवा बीडच्या पालकमंत्र्याविषयी सर्व स्तरावरून चर्चा होत होती आणि हा प्रश्न सध्या सुटलेला आहे। बीडचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार घेणार आहेत। मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्या नावाला सर्वच स्तरावरून पालकमंत्री पद घेण्याविषयी विरोध होता, कारण की संतोष देशमुख यांचं जे काही मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरण आहे त्या प्रकरणाचा अद्याप निकाल लागलेला नाही। तसंच जे काही 3 फरार आरोपी आहेत त्यांचं देखील सापडले आहेत। त्यामुळे सर्व स्तरावरून, सर्व माध्यमांमधून, राजकीय वर्तुळातून, सामान्य लोकांमधून आणि मेन मस्साजोग गावामधून धनंजय देशमुख यांच्या नावाला विरोध आहे। तो एक राजकीय विरोध असू शकतो किंवा राजकीय दोषापोटी किंवा या घटनेमुळे त्यांना तो विरोध आहे। मित्रांनो, बऱ्याच काळ हा जो काही प्रश्न होता, ह्या प्रश्नावरती आज उत्तर निघालेलं आहे। बीडचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार घेत आहेत। मुळात पाहता मित्रांनो, धनंजय मुंडे हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते असून त्यामुळे बीड जिल्ह्याची प्राथमिक जबाबदारी ही राष्ट्रवादीवर येते आणि त्या अनुषंगानेच राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद हे स्वतःकडेच ठेवलं आहे। त्यामुळे पाहूयात येणाऱ्या दिवसामध्ये अजितदादा पवार हे बीडचं पालकमंत्री पद किंवा बीडचं पालकत्व कशा पद्धतीने सांभाळतात आणि जे काय प्रकरण घडलेलं आहे त्याला कशा पद्धतीने न्याय देतात। कारण की सध्या जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे बीडचं मस्साजोग प्रकरण, ज्यामध्ये सरपंच हत्याकांडाचं प्रकरण झालेलं आहे, त्याला न्याय देणं अतिशय महत्त्वाचं आहे। संपूर्ण महाराष्ट्र याच मुद्द्यावरून तापलेला आहे आणि जो पालकमंत्री होईल त्याच्यावर ही प्राथमिक जबाबदारी असेल की ह्या मुद्द्याला किंवा ह्या प्रश्नाला तोंड देणं किंवा ह्या प्रश्नाला वाचा फोडणं आणि हा हत्याकांडाचा प्रश्न मार्गी लावणं। तर मित्रांनो, हा पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला आहे। बीडचं पालकमंत्री पद हे अजितदादा पवार यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये काय प्रकारचे निर्णय होतात किंवा कुठल्या प्रकारे पालकमंत्री पद सांभाळलं जाते हे आपण पाहणारच आहोत। धन्यवाद।